नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर व्हिडिओ चालू करताच हे बघा, हा कार्टून आला. हा माझा भाऊ आहे, तुम्हाला माहीतच असेल. मी कॅमेरा ऑन करून माझ्या कामाला लागली होती, तर हा कॅमेरा समोर येऊन आपलं भलतंच काहीतरी नाटकं करत होता. चकली वगैरे दाखवत होता. मग माझं लक्ष गेलं याचं. हे बघा काय करत आहे तो. असं कधी कधी मध्ये मध्ये छेडत असतो तो माझा, नाहीतर अदरवाईज भांडण पण करत असतो. तर असो, तो तर दुसरा विषय आहे. बहीण भावाचं नातं असंच असतं. तर इकडे मी किचन क्लीन करताना तुम्हाला दिसत आहे. तर आजचा व्हिडिओ याच बाबतीत आहे. मी तुम्हाला पूर्ण किचन क्लीन करतानाच दिसणार आहे या व्हिडिओमध्ये. तर किचन क्लीनिंग का महत्त्वाचं असतं एका गृहिणीला चांगल्याच प्रकारे माहीत असेल. आणि किचन क्लीनिंग करणे तेवढंच महत्त्वाचं आहे. जेवढं आपण रोज आपलं शरीर स्वच्छ करतो ना, तेवढंच किचन क्लीनिंग हे महत्त्वाचं आहे. कारण आपण स्वयंपाक करतो, तिथे अन्न, तेल, हे ते तिखट मीठ हळद सगळे पडतात आणि त्यांचं डाग वगैरे तिथे बसतो ओट्यावर. ते व्यवस्थित दिसत नाही. आपण असं पुसतो तर रोजच. आपण स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर अख्खा ओटा वगैरे सगळं असं स्वच्छ करतो. पण रोज आपण डीप क्लिनिंग नाही करत ना, तर हप्त्यातून एकदा तरी किंवा दोनदा नाही झालं तर किमान एकदा तरी डीप क्लिनिंग खूप गरजेचं असतं. आणि तेच मी इकडे करत होती. मी हप्त्यातून एकदा तरी, बरं हप्त्यातून नाही झालं अद्दूमुळे, आता माझ्याकडे लहान बाळ आहे म्हणून सांगत आहे मी. माझ्याकडे एका हप्त्यात जर एकदा नाही झालं, 2 हप्त्यात एकदा तरी मी डीप क्लिनिंग नक्की करते. सगळं जी गॅसवरची मागची टाईल्स आहे, अख्खा ओटा, गॅस, सगळं पुसून घेते. कारण की ते खूप गरजेचं असतं. कारण की डाग वगैरे बसते, ते चांगलं वाटत नाही तसं बघायला. आणि मेन म्हणजे किचन स्वच्छ म्हणजे डीप क्लिनिंग केलं ना, आपल्या मनाला पॉझिटिव्ह वाटतं. आणि तिथे स्वयंपाक करतानासुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह फील येतं, मन फ्रेश राहतं. मला तर असंच होतं. तुमचं तर माहीत नाही, तुम्हाला असं होत असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी एकदा डीप क्लिनिंग जर केलं ना किचनचं, मला असं वाटतं की नेहमी किचनमध्येच जाऊन राहावं असं वाटते मला, असं फील होतं. म्हणून मी अधेमध्ये आहे ना असं पूर्ण चक्क घासून काढते अख्खा किचन. आणि म्हणजे सगळे डाग वगैरे तिथले निघून जातात. आणि मेन रिझनही हा आहे की किचन स्वच्छ केल्याने कीटक जास्त होत नाही तिथे. जर आपण किचनमध्ये क्लिनिंग केली नाही जास्त, तर तिथे कीटक होतात. आणि छोटे जंत आपल्याला दिसतही नाही. ते जंत मग आपल्या अन्नात शिरतात, ते खातो आपण, आपलं बाळ खाते, सगळेच खातात. घरातले सगळेच माणसं खातात. मग आजारी पडतात. आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जा, हे तो. त्याच्यापेक्षा फूड पॉयझन वगैरे पण होऊ शकतो आपल्याला घरच्याच अन्नापासून. कारण की छोटे कीटक दिसत नाही. समजा तिथे शिरून भाजीत शिरून पुन्हा बाहेर निघाले, हे आपल्याला माहीत नाही राहत ना, कारण की आपलं लक्ष नाही राहत तिकडे. म्हणून मध्ये असं डीप क्लिनिंग करत जा सगळ्यांनी. बिकॉज ऑफ अन्न आपलं सुरक्षित राहते, आपलं किचन स्वच्छ राहतो, आपल्याला पॉझिटिव्ह फील होतो. किचनमध्ये आपण जी गृहिणी स्वयंपाक करते तिला पॉझिटिव्ह फील होतं. त्याच्यामुळे हे किचन डीप क्लिनिंग करणे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही वेळ काढून हे नाही एकदा नक्कीच किचनची पूर्ण साफसफाई करा. हो, प्रत्येक गृहिणी तिथे स्वयंपाक करते, प्रत्येक गृहिणी किचन स्वच्छ ठेवते. पण रोज आपण असं डीप क्लिनिंग नाही करू शकत. तर एखादा दिवस वेळ काढून ते करायचं. असं माझं इकडे चाललेलं होतं अख्खा ओटा. आणि मी हा आहे ना रात्राचा व्हिडिओ आहे ॲक्च्युली. मला सकाळी त्या दिवशी वेळ नाही मिळालं. म्हटलं जाऊ दे, आता स्वयंपाक माझं त्या दिवशी पटकन आवरलं होतं, तसं मला किचन क्लिनिंग करायचीच होती. म्हणून मग इकडे मी किचन क्लिनिंग करायला घेतलं. स्वयंपाक वगैरे सगळं आवडलं. ओट्यावरचं अन्न मी थोडंसं बाजूला ठेवलं खाली. आणि अद्दू तिचे पप्पासोबत मामूसोबत खेळत होती हॉलमध्ये. तर मग म्हणूनच म्हटलं जाऊ द्या, कारण की खूप दिवस पण झाले, 1-2 हप्ता झाले होते मी किचन डीप क्लिनिंग केलं नव्हतं. गॅस वगैरे घासलं नव्हतं, काहीच घासलं नव्हतं. ते ऑइली सगळं तिथं पूर्ण जमा होतो आणि ते चांगलं वाटत नाही. तसं ओट्यावर डाग वगैरे बसून राहतं. तर त्याच्यासाठीच इकडे मी पूर्ण ओटा वगैरे घासून घेतलं. आणि गॅस पण मी घासून घेते. तसं तर गॅस मी रोजच पुसते, पण घासणं वगैरे तर रोज होत नाही, म्हणून गॅस पण घासून घेते लगेच. जेव्हा किचन क्लिनिंग करायला घेते ना मी, तेव्हा गॅस वगैरे सगळंच घासून घेते. आणि जी टाईल्स आहे ना मागे लावून, त्याच्यावरती ना थोडे काळे धब्बे आहेत. ते तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतच असतील बहुतेक.
ते डाग घासण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण ते काही निघत नव्हते. मी ह्या रूममध्ये यायच्या आधीच ना, म्हणजे ते किचन वगैरे इतकं घाणेरडं होतं ना, म्हणजे जी टाईल्स वगैरे दिसत आहे ना त्याच्यावर पूर्ण अख्खा ऑइली त्याची भाजी वगैरे केल्यानंतर कसं म्हणजे मागे त्याचे म्हणजे ते तेल वगैरे, तिखट मीठ वगैरे, मसाले त्यात चिकटून राहतात ना, पूर्ण अख्खा तसं चिकटून होतं. मला ते मी जेव्हा या रूममध्ये आले ना, ते साफ करायला मला खरंच खूप वेळ गेलं होतं किचन, कारण की बेसिन पण गंदा होऊन होतं, ते सगळं गंदा होऊन होतं. मग मी ते चांगलं घासून पुसून चांगलं काढलं होतं. तेव्हापासून मी अधेमध्ये मी कोणत्याही रूममध्ये गेले तरी अधेमध्ये अशी घासतच राहते. तर हे सगळं महत्त्वाचंच असतं किचनचं. आणि जे वरचे वगैरे डागा आहे ना, त्याला लपवायला मला एक आयडिया सुचली आहे. म्हणजे ते आपले वॉलपेपर वगैरे ऑनलाईन मिळतात, ऑनलाईन नाही मार्केटमध्ये सुद्धा मिळतात, ते वॉलपेपर आणून चिपकवते असं माझा विचार चालू आहे, बघू समोर. आणि हे बघा माझं सगळं ओटा क्लिनिंग असा झाला होता. तर किचन क्लिनिंग झाल्यानंतर किती सुंदर दिसतो ना आपला ओटा, तर हे तुम्हाला मी दाखवत होती. तर असाच होता आजचा छोटासा व्हिडिओ. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, जे कोणी नवीन आले असाल त्यांनी प्लीज 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 एकदा चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी तुम्हाला सुख, शांती, समाधानी, निरोगी आयुष्य देवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर चला आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.